काबीज करायचा उरलेला प्रदेश 13. आता यहोशुआ म्हातारा आणि चांगल्या उतारवयाचा झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याच्याशी म्हणाला, तू म्हातारा झाला आहेस आणि तुझे वय पुष्कळ झाले आहे, परंतु अजून पुष्कळ देश काबीज करून घ्यावयाचा राहिला आहे. 2. हा देश अजून बाकी राहिला आहे. पलिष्ट्यांचा सर्व प्रांत आणि सर्व गशुरी प्रांत. 3. मिस्राच्या पूर्वेस जी शिहोर नदी, 30 पासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत. ही जो देश तो कनान्यांचा मानलेला आहे. गज्जी व अशदोदी, अश्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी. 5 सुभेदार आहेत. 4. दक्षिणेस कनान्यांचा सर्व देश आणि सिदोन्याचे मारा, अफेक व अमोऱ्यांच्या सीमेपर्यंतचा देश. 5. आणि गिबली यांचा देश व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बालगादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे. 6. लबानोनापासून मिस्रफोथ माईमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सिदोनी यांस मी इस्रायेलाच्या संतानापुढून वतनातून बाहेर घालवीन. त्यांचा देश इस्रायेलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्ठ्या टाकून वाटून दे. 7. तर आता 9 वंश व अर्धा मनश्शेचा वंश यांस वतन होण्यासाठी या देशाच्या वाटण्या कर.